प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग समाज व्यवस्थेनं ज्यांचं माणूस पण नाकारताना शूद्रादी शूद्र म्हणून ज्यांची अवहेलना केली, नवे नवे निवडुंगा आणि साबरीच्या कुंपणात किती माणसं जन्माला आली आणि किती माणसं मेली याचं देणं घेणं नसणाऱ्या समाजाला ज्ञानोबांनंतर नवे नवे संतांच्या माध्यमातून तुकोबांनी ज्ञानोबांनंतर जे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभले असे असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आज सेवेकरिता निवडला. विठाला कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेल्या अभंगामधून महाराज भगवंताकडे प्रार्थनापूर्वक सांगतात, लढिवाळपणाने सांगतात की हे पांडुरंगा, ज्या वेळेला भगवान परमात्म्याकडे तुकोबाराय एकटक एका नजरेनं लढिवाळ लाडक्या पद्धतीनं पाहत होते, अतिशय प्रेमळ भावानं पाहत होते, त्यावेळेला भगवंतानं कुतूहलानं त्यांना विचारलं, आहो तुकोबा, झालं तरी काय, एवढे प्रेमाने एवढे लढिवाळपणाने का बघता? तर त्यावर तुकोबाराय सांगतात की खरं सांगायचं तर माझ्या देहाचं आज समाधान झालं, नवे नवे माझं आज तुमचे चरण बघितल्यानंतर माझ्या चरणांचं समाधान झालं आणि तुमचे चरण पाहिल्याच्या नंतर मला कुठेही जावंसं वाटत नाही. का तर झाले समाधान तुमचे देखील चरण. आता या चरणांपासून मला उठावं वाटत नाही, कारण हे चरणच माझा उद्धार करणारे आहेत, म्हणून या चरणांपासून मला उठावंसं वाटत नाही. आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा. पहा तुकोबाराय पुढे सांगतात, अहो भगवंता, ज्या मोक्षासाठी सगळेजण धडपड करतात, नवे नवे जपी तपी अख्खं आयुष्य त्यामध्ये घालून देतात, तो मोक्ष असणारा मोक्षरूपी परमात्मा तुम्ही माझ्या समोर उभे ठाकलेत, मग माझं समाधान तर होणारच. म्हणून सुरवाडिकपणे येथे सापडिले केने, माझी मोक्षरूपी वाट जी आहे ती मला या ठिकाणी सापडली आणि ती वाट सापडल्यामुळे झालं काय, जो काही माझ्या संचितातला क्रियामानाचा भोग होता, ललाटीचे लिहिले, जे ललाटामध्ये कपाळामध्ये लिहिलेलं असतं ते कुणालाही चुकत नाही. तुकोबारायांचा एके ठिकाणी अभंग आहे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जिथं जावं तिथं आपलं कपाळ आपल्यासोबत असतं, आपलं नशीब आपल्यासोबत असतं. नवे नवे चांगली बायको भेटायची म्हटलं तरी नशीबच लागतं, बरोबर. चांगली सून भेटायची म्हटलं तरी नशीबच त्या ठिकाणी लागतं. चांगला पुत्र जन्माला यायचा ठरला तरी त्या ठिकाणी नशीबच लागतं. नवे नवे उदंड आयुष्य जरी जगायचं असलं तरी त्या ठिकाणी कपाळ संचित त्या ठिकाणी माणसाचं असावं लागतं. पहा, जर गाडकवाडी ते राहुरी, इथून गाडकवाडीवरनं निघालेला माणूस राहुरीला निघालाय, पण राहुरीमध्ये जाता जाता भरधाव गाडीनं त्याला उडवलंय, त्याचा अपघात झालाय. तो हॉस्पिटलमध्ये 4-6 लोक त्याला भेटायला गेल्याच्या नंतर तो सांगतोय की पूर्वजन्माचं काहीतरी संचित माझं होतं म्हणून त्या ठिकाणी मी वाचलो. मग कुठेही संचित माणसाचं माणसाला भोग तो भोगावा लागतो, कुठेही माणसाचं संचित माणसाच्या सोबत असतं. आणि तुकोबाराय सांगतात की जो काही माझा भाग होता, भोग होता, भोगाचा जो काही भाग होता, तो सगळा भोगाचा भाग तुम्ही निवारण करून टाकला. कधी? तुमचे चरण देखलिया. तुमचे ज्या वेळेला चरण मी पाहिले त्यावेळेला माझं समाधान झालं, यात नवल नाही, मला मोक्षही त्या ठिकाणी प्राप्त झाला. नवे नवे माझा संचितही त्या ठिकाणी संपून गेलं, खंडून गेलं. तुका म्हणे जन्म मरणाचा खंडू खोपा, जन्म मरणाचा जो काही खोपा आहे तो सुद्धा तुमचे चरण देखल्याच्या नंतर खंडून गेला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील माझ्या वाट्याला आलेली 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा, या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग तुकोबारायांचा. अभंगाकडे वळण्यापूर्वी सांगायला आनंद असा वाटतो की आज मायदेशी कीर्तन करावं लागतं, म्हणजे माया असणाऱ्या गावात कीर्तन करावं लागतं. हे खरंच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. दादा, जग मोठं म्हणेल, जग लाख आपल्याला मोठं म्हणेल, पण ज्या वेळेला आपल्या माणसांची थाप आपल्या पाठीशी पडते तो आनंद काहीतरी वेगळाच असतो. म्हणून आज या ठिकाणी मी कीर्तनासाठी उभी राहिले. आता सांगायला गेलं तर भरपूर काही आहे, पण काय आपल्याकडे वेळ कमी आहे, म्हणून
कुणाचा हे नामोल्लेख न करता सेवेला आरंभ करते. आणि पहा तुकोबराय सांगतात की झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा. पहा तुकोबराय असं का सांगतात, तर भगवंत आहेच तसा. भगवंताचं रूप जर स्वरूप जर पाहू गेलो तर इतका गोड भगवान परमात्मा आहे, इतका गोड भगवान परमात्मा आहे की त्याचे चरण जर पाहिले तर कुठंही जावंसं वाटत नाही का. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. भगवंताचे चरण एवढे गोड आहेत तर भगवंत किती गोड असेल. जो भगवान परमात्मा पुंडलिकासाठी गोकुळातून आला तो भगवान परमात्मा किती गोड असेल. जरी की पगडी बांधे सुंदर आठवाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. अतिशय सुंदर मनमोहक असणारा तो परमात्मा तुकोबराय तर एके ठिकाणी वर्णन करतात. तिसऱ्या का चौथ्या अभंगामध्ये गाथ्यामध्ये वर्णन आले. राजस सुकुमार मदनाचा तळा, एवढंच काय, रवी शशी कळा लोपलिया. चंद्र सूर्य तारे सुद्धा त्याच्या समोर फिके पडतात. एवढा भगवान परमात्मा गोड आहे. इतका भगवान परमात्मा गोड आहे की त्या भगवान परमात्म्याला एकदा बघितलं की दुसरीकडे कुठेही जावं लागत नाही. जर भगवान परमात्मा एवढा गोड आहे तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण किती गोड असेल. तुकोबराय तर वर्णन करतात. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. हे गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, जय माझा प्रेम सर्व काळ, जय माझा प्रेम सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, माझा प्रेम सर्व काळ, जय माझा प्रेम सर्व काळ, सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ. तो भगवान परमात्मा इतका गोड आहे, त्याचं नामस्मरण सुद्धा गोड आहे. नवे नवे त्या भगवंताचं नामस्मरण जर करायला मनापासून सुरुवात केली तर माणूस देहभान विसरून जातो. ज्वलंत उदाहरण म्हणजे गोरोबा काका. गोरोबा काकांचा प्रसंग जर आपण पाहू गेलो तर गोरोबा काका भगवंताचं नामस्मरण आणि भगवंताच्या मूर्तीमध्ये इतके रमून गेले होते की नामस्मरण करता करता, नामस्मरण करता करता स्वतःचं बाळ पायाखाली तुडवलं तरी सुद्धा देहभान. नवलाची गोड आई ग जगये बाळ, नवलाची गोड आई ग जगये बाई, कुंभारान बाळ उडविले बाई, कुंभारान बाळ उडविले बाई. भजनी गायनी बरोबर नाले, जगतीत नाले विठोबाचे पायी. नवलाची गोड आई ग जगये बाई, नवलाची गोड आई ग जगये बाई, कुंभारान बाळ उडविले बाई, कुंभारान बाळ उडविले बाई, उडविले बाई, उडविले बाई. नवल झालं आणि नवल काय घडलं. नवलाची गोष्ट ऐक सखई बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. संत गोरोबा काकांनी आपलं स्वतःचं मूल पायाखाली चिरळून टाकलं. इतकं नामस्मरणामध्ये तल्लीन झाले होते. पुढचा कथाभाग सांगायला आपल्याला वेळ नाही. पहा, नामस्मरण इतकं गोड आहे भगवंताचं. जर भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये राहिलं तर अखंड भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राही सांभाळी, पुढे उभा राही सांभाळी, मागे पुढे उभा राही सांभाळी, मागे पुढे उभा राही सांभाळी. आणि आधारी वराया, आणि
रंबाळीत आली आघात निवारया. गोकुळामधला जर प्रसंग आपण पाहू गेलो ना तर भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं रूप आणि भगवंताचं असणारं ते सुंदर असं देखणं स्वरूप जर गोपिकांनी पाहिलं तर त्या देहभान विसरून जात होत्या. इतक्या देहभान विसरून जायच्या की त्या काय करताय हे त्यांचं त्यांना सुद्धा कळत नव्हतं. इतकं मनमोहक तो परमात्मा होता. कसा? पाहिला पाहिला नंदाचा नंदन. आणि त्यानं काय केलं? तेने वेदियले मन, तेने वेदियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. नंदाचा नंदन त्या ठिकाणी पाहिला आणि त्या ठिकाणी देहभान गोपिका विसरून जायच्या आणि भगवान परमात्मा सुद्धा त्यांच्याच बाजूने होते. बरं सांगते कसं ते ऐका. गोपिकांना जसा भगवान परमात्म्याशी बोलताना आनंद व्हायचा तसाच भगवान परमात्म्यांनाही त्यांचा संग असताना आनंद व्हायचा. पण जे काही आजूबाजूचे लोक होते अर्थात जी काही गोकुळ नगरी होती त्यांना काही हे देखवत नव्हतं. मग भगवान परमात्मा काय करायचे? विविध रूप घेऊन यायचे. नाथबाबांची तर फार सुंदर गोड गवळण आहे. रूप घेऊन कासार झाला हरी बगड्याई काया, रूप घेऊन कासार झाला. हरी बगड्याई काया, रूप घेऊन कासार झाला. हरी बगड्याई काया, रूप घेऊन कासार झाला. हरी बगड्याई काया. असा भरला मला श्रीहरीने चुडा अन त्याच्या भक्तीमध्ये जीव झाला वेडा. मन मोहून उत्तम तो गेला हरी बांगड्या रूप घेऊन कासार झाला. हरी बगड्याई काया. रूप घेऊन भगवान परमात्मा जायचे आणि त्या गोपिकांचं समाधान करायचे. कधी कासाराच्या रूपात तर कधी कोणत्या रूपात त्या गोपिकांसमोर उभे राहतील हे सांगता येत नव्हतं. मला सांगायचं एवढंच होतं की भगवान परमात्म्याशी जर आपण जवळीक साधली तर भगवान परमात्मा नक्कीच आपल्याला जवळ घेतो. पण त्यासाठी आपल्याला सुद्धा भगवंताच्या जवळ जाणं गरजेचं आहे. पण त्यासाठी नामस्मरण सगळ्यात सोपी गोष्ट कलियुगामध्ये सांगितली. जप करणं आपल्याच्याने बापाच्याने होणार नाही. जमल इथं बसलेल्यापैकी कोणाला जप करणं? लोक म्हणतील बाई घरी गाया पिळायच्या त्या गाया टाकून आलोय पिळायच्या. करायलात कोणाच्या? गाया ठेवून आलोय आम्ही पिळायच्या आणि तुम्ही म्हणता की जप करत बसायचं. हे असं कुठे जमायचं? जप करणं आम्हाला जमणार नाही. जपही करू नका, तपही करू नका, पण किमान भगवंताचं नामस्मरण दिवसातून एकदा तरी मुखामध्ये येईल अशी तरी आपली वागणूक असावी. आणि भगवंताचं नामस्मरण जर मुखामध्ये असेल तर नक्कीच आपल्या या भवसागरातून आपण तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. पहा एक उदाहरण देऊन सांगते. संत कबीर ज्या वेळेला बाजारामध्ये फिरत होते, पृथ्वीची कालक्रमणा ज्या वेळेला ते करत होते त्यावेळेला ते एका बाजारामध्ये जाऊन पोहोचले आणि बाजारामध्ये गेलेले संत कबीर त्या वाणिनीकडे बघतात आणि ती वाणी दळण दळत होती आणि त्या वाणिनीकडे बघताना कबीर रडू लागले. का रडू लागले? तर ती एका हातानं दाणे त्यात
टाकायची आणि दळत असताना काहीतरी गुणगुणायची. पूर्वी दळताना गाणी म्हणायची. आता मुळात प्रश्न असा पडलाय की घरोघरी गिरणी तर आल्याच, पण त्याचबरोबर ज्यांच्या घरी गिरणी नाही त्यांच्या दळणं त्या गिरणीवाल्याची इथं असतात. तो एक तर कुणाला शिव्या देत दळत असतो, नाही तर तो इथं असेल कोणी तर माफ करा बाबा. विठ्ठल विठ्ठल. मला कुणाला अनुषंगानं बोलायचं नव्हतं, एक विनोदाचा भाग झाला. पण आता जर पाहू गेलो तर जातही काही राहिलं नाही. पण ती गाणं गुणगुणत ते दळत होती आणि दळत असताना ज्या वेळेला ती दाणे त्यात टाकत होती त्यावेळेला प्रसंग असा घडला, संत कबीर ते दाणे पाहतात आणि त्या दाण्याकडे पाहताना वरून ते ज्यावेळेला सोडले त्यावेळेला ते परिपूर्ण दाणा आहे, पण ज्यावेळेला खाली येतोय त्यावेळेला त्याचं पीठ झालेलं आहे. आणि त्या दाण्याचं ज्यावेळेला पीठ होतं ना त्यावेळेला कबीर महाराजांना वाईट वाटतं. आणि त्यावेळेला निपट निरंजन नावाचे साधू महात्मे तिथे येतात आणि निपट निरंजन नावाचे साधू महात्मे त्यांना विचारतात की अहो कबीर महाराज काय झालं, का रडता? तर त्यावेळेला कबीर सांगतात की त्या वाणिनीकडे बघताय का, त्या वाणीन जे काही दळण दळतीये ते दळण दळत असताना ती त्यात दाणे टाकतीये, त्या दाण्यांचं पीठ होऊन जात आहे म्हणे, म्हणून मला वाईट वाटतंय. पण त्यावर निपट निरंजन नावाचे साधू महात्मे खूप गोड पद्धतीनं सांगतात, कबीर जरा लक्षपूर्वक बघा. काय लक्षपूर्वक बघा? जरी सगळ्या दाण्यांचं पीठ झालं असलं तरी सुद्धा काही दाणे त्या ठिकाणी शिल्लक आहेत. कोणते? जे दाणे खुंट्याच्या भोवती असायचे वरती ते दाणे तसेच्या तसे राहायचे. हे मी त्या खुंट्याचं सांगत नाही, आपल्या खुंट्याचं सांगते. आपलं काय आयुष्यामध्ये ज्या वेळेला जन्माला येतो, शेतामध्ये जसं पीक उभारलं जातं तसं आपण तारुण्यात येतो आणि तारुण्यात आल्याच्या नंतर संसारासाठी अर्थात ते पीठ जात्यात पडतं, दुसऱ्यांसाठी जगत असतो आणि दुसऱ्यांसाठी जगताना आपण हेही विसरून जातो की आपला जन्म कशासाठी झाला. महिपती महाराजांनी खूप गोड सांगितलंय आपला जन्म कशासाठी झालाय. इतकं गोड सांगितलंय की नामस्मरणा करताच आपला जन्म झालाय. विठू पंढरीच्या राया जन्म आलो की विठू पंढरीच्या राया, 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 विठू पंढरीच्या राया. जन्म आलो कीर्ती गाया. आमच्या पप्पानी गणपती आणला. ज्याला कळलं त्याचे धन्यवाद. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती, पण असो ऐकायला खूप गोड वाटतं म्हणून मी मुद्दाम म्हटली. बऱ्याच दिवसांपासून कान आतुर झाले होते. विठ्ठला आपलं सुद्धा तसंच आहे. भगवंतानी जन्म ज्याच्यासाठी दिलाय माणूस ते करतच नाही. उलट मनुष्य गर्वामध्ये इतका बुडून जातो की त्याला भानच राहत नाही आपला जन्म कशासाठी झालाय. माणसाला फक्त स्वतःचा संसार थाटण्यात आयुष्य जातं. इतका संसाराच्या माणूस मागे पळत असतो की हे माझं ते माझं. आणि खरं सांगायचं तर या संसारामध्ये काहीच आपलं नाही. कवनाचे गण गोत्र कवनाचे कोण, कवनाचा चुलता काका कवनाचा मामा,
मोठे घसरून गेले थरावर थर कवणाचे गण गोत्र कवणाचे कोण विठाला या जन्मामध्ये कुणीच कोणाचं नाहीये प्रमाण संतांचे अनेक देता येतील पण वेळ फार कमी आहे तसं पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यांकडेच वेळ कमी आहे पहा म्हणून संसारामध्ये जन्माला आलोय पण एक वाक्य सांगू ज्याला संसारामध्ये जन्माला येऊन परमार्थाची ज्याला वाट सापडली त्यालाच या मायासागरातून तरुण जाता आलं कोणालाही तरुण जाता येत नाही मग इथंच गाटांगळ्या खात बसावं लागतं अशी गत आपली होते आणि कोणत्याही गोष्टीचा जर गर्व करत बसलो तर आपली हानी आहे बरं इतकी हानी आहे की पुढे गेल्यानंतर काळ सुद्धा आपल्याला बरं पाहणार नाही कसं करेल का विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे आवागाड यमदंड यमदंड अवघड पुढे यमदंड आहे म्हणून कोणत्याच गोष्टीचा गर्व करायचा नाही हे माझं ते माझं म्हणत बसायचं नाही म्हणून गर्वान वागू नको भल्या मानसा गर्वान वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा गर्वाने वागू नको भल्या मानसा गर्वाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा शेतीवाडी बंगला गाडी आहे कुणाची 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 माझ्या देहावर फौज यमाची गर्वान वागू नको भल्या मानसा गर्वान वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा गर्वाने वागू नको भल्या मानसा गर्वाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल काहीचा नाही भरोसा कोण दिवस येईल काहीचा नाही भरोसा कोण दिवस येईल काहीचा नाही भरोसा शेतीवाडी बंगला धन दौलत तुझी 3 लाखाची धन दौलत तुझी 3 लाखाची तुझी 3 लाखाची 3.5 हात जागा ठेवली हक्काची 3.5 हात जागा देवली हक्काची 3.5 हात जागा ठेवली हक्काची 3.5 हात जागा देवली हक्काची गर्वान वागू नको भल्या मानसा गर्वान वागू नको भल्या मानसा येईल काहीचा नाही भरोसा कोण दिवस येईल काहीचा नाही भरोसा गर्वाने वागू नको भल्या मानसा गर्वाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल काहीचा नाही भरोसा कोण दिवस येईल काहीचा नाही भरोसा अरे कोण दिवस येईल काहीचा नाही भरोसा माणसाच्या आयुष्यातला कोणता काळा दिवस असेल आणि कोणता शेवटचा दिवस असेल सांगता येत नाही म्हणून माणसानं कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नये गर्व एकाच गोष्टीचा करावा माणसाने गर्व कोणत्या गोष्टीचा करावा ज्याचं पांडुरंग परमात्म्यावरती प्रेम आहे ज्याचं माऊलींवरती प्रेम आहे त्यानं गर्व करावा की मी त्यांच्यावरती प्रेम करतो त्यांचा आदर करतो यांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे नवे नवे भगवंतावर आपण प्रेम करतो याचा आपल्याला गर्व असला पाहिजे गर्व आपण दुसरीकडे गर्व करण्यात काय मजा आहे भगवंताची सेवा करण्यात खरा अभिमान आहे आणि भगवंताची सेवा केली तर निश्चित आपण तरुणही जातो आणि संसाराच्या भानगडीतही माणूस पडत नाही आपलं झालंय असं गाडकवाडीमध्ये कोंबड्या आहे का कोंबड्या कोंबड्या आता खरं सांगायचं तर गाडकवाडीमध्ये एक बी घर असं नाही का जिथं कोंबड्या नाही चुकून चुकून एखादा असेल पण त्या कोंबड्या अंगणामध्ये प्रत्येकाच्या फिरतात बरोबर आता त्या अंगणामध्ये फिरत असताना सगळ्या अंगणाला थिगळ देऊन टाकतात
बरं थिगळं देत असताना त्या सगळीकडे उकरत फिरतात. बरोबर आहे का चूक आहे? खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. हा असं त्या कोंबड्या सगळीकडे थिगळं देत बसतात. तसं आपलंय. आपण या संसाराला सगळ्या बाजूने थिगळं देत बसतो. मुलगा माझा, सून माझी, लेक माझी, नातू माझा, सगळीकडे थिगळं देत बसतो. शेवटी आपली फजिती होते. आणि ज्या वेळेला यम येतो त्यावेळेला तुका म्हणे तुझं सोडविन कोण, एका चक्रपाणी वाचून ये. आपल्याला कुणीही त्या ठिकाणी सोडवत नाही. आणि जर भगवंतानं आपल्याला सोडवावं असं वाटत असेल तर भगवंताच्या अधीन जाणं आपल्याला गरज आहे. आणि भगवंताच्या अधीन जायचं म्हणजे तरी काय, एकदा तरी त्या भगवान परमात्म्याचं दर्शन तरी घेऊन बघा. तो भगवान परमात्मा आहे इतका गोड की बस रे बस. त्या भगवंताचं दर्शन झालं की आपल्या देहाची जे काही महत्पाप आहेत त्यांची शांती होते. आपलं समाधान त्या ठिकाणी होतं. अभंगाच्या तुमचे देखील चरण आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा. भगवंताचे चरण पाहिले की त्यानंतर माणूस देहभान विसरून जातो. भगवंतानंतर कसलीही त्या ठिकाणी तहान भूक मनुष्याला उरत नाही. पण त्याकरता भगवंताला तितक्या विश्वासानं तितक्या आदरानं बघणं गरजेचं असतं. बरं, नुसतं भगवंताचं आम्ही रोज मंदिरात जातो आणि दगडावानीच होऊन राहतो कि पत्थर एक बार मंदिर में जाता है तो वो भगवान बन जाता है, लेकिन इंसान हर रोज मंदिर में जाता है पत्थर का पत्थर ही रह जाता है. अशी दगडाच्या रूपी काळजा आपण माणसं जन्माला घेऊन आलोय की पूर्वीच्या काळी पाऊस सुद्धा 4 महिने पडायचा. एका ठिकाणी कविकारानं खूप सुंदर सांगितलंय, पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा, हिरवगारान पाहून माणूस खुशीत असायचा. आता मात्र एवढ्या तेवढ्या पावसा वाचून चित्र सार पालटलं, गाव पण हरवल्याने माणूस पण गारठलंय. माणसं माणुसकी विसरून गेले दादा. माणसं आता इतकी निष्ठुर झाली की दिवसा जर समोर आपल्या एखादा अत्याचार होत असेल तरी सुद्धा माणसं निष्काळजीपणाने त्यात दुर्लक्ष करून निघून जातात. आणि अत्याचार स्त्रियांवरचेही वाढलेत, आईबापांवरचेही वाढलेत. आता सांगावं तरी काय काय हा प्रश्न पडतो. आणि मुळात हे सांगायला जर गेलं तर समाज म्हणतो की कीर्तनकारांना आजकाल वारकरी संप्रदायाचं भांडवल कमी पडतं का. पण वारकरी संप्रदायाचं भांडवल असं आहे की चंद्र सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत वारकरी संप्रदायाचं भांडवल संपणार नाही. धर्म टिकवण्याची ताकद आहे. पण व्यासपीठ एकमेव हे असं आहे की जिथं सगळं बोललं जाऊ शकतं. तमाशाच्या व्यासपीठावर तुम्ही सांगू शकता आईबापाला सांभाळा, जागरण गोंधळामध्ये सांगू शकता. तुम्ही सांगणार कुठे. आणि धर्माची पताका ज्यांनी हातामध्ये घेतली त्यांनी धर्म टिकवायचा नाही, मग कुणी टिकवायचा. धर्म आम्ही लयाला पावत चाललोय. दिवसेंदिवस आमचा धर्म आमच्या डोळ्यात देखत आम्ही बुडताना बघतो, तरी सुद्धा आमची झापडं काही उघडत नाही. खरंच आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो का प्रश्न पडतो ना. अरे हा महाराष्ट्र एकेकाळी असा होता की वर्णापेक्षा मातीला रंग, वर्णापेक्षा मातीला, जातीपेक्षा नात्यांना आणि नात्यांपेक्षा इमानाला जाणणारी माणसं त्या काळी जास्त होती. म्हणून त्या ठिकाणी राजांचे मावळे त्या काळी जास्त होते. आणि आज जर पाहू गेलो तर भर दिवसा स्त्रियांची इज्जत आबरू लुटली जाते आणि तरी सुद्धा आमची डोळ्यावरची झापडं काही उघडत नाही. आणि एवढंही होऊन माणूस म्हणतो कसा माहितीये, त्यांच्या भागात झालंय आपल्या भागात नाही. दादा महाराष्ट्र हा सगळा एकवटलेला होता. त्याच्या लेकीचं झालं काय आणि तुझ्या लेकीचं झालं काय एकच तर आहे.
आपलीही लेक राहुरीला शाळेत आहे, तिलाही एकटीला जावं लागतं. प्रसंग कधी कोणावर कसा येईल सांगता येत नाही. म्हणून मला सांगायचंय असं की आपल्या लेकीला एक वेळ स्वयंपाक नाही शिकवला तरी चालेल. माझं एकमेव व्यक्ती आहे मी की लेकीला स्वयंपाक शिकू नका अशी सांगणारी. पण लेकीला स्वतःचं संरक्षण करता येईल असे कराटे लेकीला मात्र शिकवा. ती काळाची गरज आहे. कारण हे जग असं झालंय की रावणानं एकदा सीतेचं अपहरण केलं. एवढं होऊ नये, रावणानं कधी तिला स्पर्शही केला नव्हता, तरी सुद्धा दर दसऱ्याला मनुष्य त्याला भर चौकामध्ये जातात. आणि असे रावण मात्र राजरोज आपण हिंडून देतो. हे पटतं का? आपला महाराष्ट्रात नक्की चाललंय का हेच कधी कधी कळत नाही. इथं भाजीपाला रस्त्यावर आणि चपला दुकानात विकल्या जातात, असा आमचा महाराष्ट्र आहे. आज खरं तर लाडकी बहीण योजना सगळीकडे प्रसिद्ध झाली, बरोबर. आता या लाडक्या बहिणीची गरज होती की नाही हे मला माहीत नाही. कारण मला प्रश्न असा पडतो की जोपर्यंत सरकारची लाडकी बहीण योजना नव्हती तोपर्यंत सरकारची नक्की कोणती लाडकी बहीण उपाशी होती? बरोबर आहे ना. सरकारला आता लाडकी बहीण दिसायला लागली, पण त्या लाडकी बहीण योजनेऐवजी सरकारनं जर लाडकी लेक सुरक्षा योजना काढली तर ती नक्कीच फायद्याची ठरेल. पहा, जिजाऊच्या काळामध्ये खरंच कुणालाही भीती नव्हती. कारण जिजाऊच्या नावानं उभा महाराष्ट्र थरथरत होता. कशी होती आमची जिजाई? ज्या वेळेला बाळ शंभूराजे वनातून जात होते आणि वनातून जाणारे बाळराजे एका तमासगिरणी सोबत घडत असणारा हा प्रसंग पाहत होते, त्यावेळेला तिचा प्राण वाचवणारे, तिची इज्जत वाचवणारे, अब्रू वाचवणारे शंभूराजे, त्यागमय मूर्ती असणारे शंभूराजे ज्यावेळेला तिथून निघाले त्यावेळेला त्या स्त्रीच्या मुखातले उद्गार आहेत. सांगते एकदा भजन करा विठ्ठल. ती स्त्री असं म्हणत होती की शंभूराजा, माझी थोडीशी कविता 2 शब्दांची ऐकून जा. पण शंभूराजे म्हणाले, आई तुझं गाणं आम्ही ऐकण्याकरता नाही, तुझी सुरक्षा करण्याकरता आम्ही नक्कीच आहोत. पण त्या स्त्रीच्या मुखातले उद्गार आहेत, उन्हाळा न पावसाळा, उन्हाळा न पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा. का? आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या धारा, नाही घेणार मग दादा कुण्या परायाचा वारा. उन्हाळा अन पावसाळा, उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कशाची परवा. का? आम्ही जिजाऊच्या मुली कशा आहोत? कशा आहोत ते ऐका. आम्ही जिजाऊच्या मुली मिऱ्या परिचा तिखट, बोलत पुनरे बाबा बजाईल फुकट, बोलत पुनरे बाबा बजाईल फुकट. उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा. विठ्ठल विठ्ठल. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की त्या काळात अन्याय करणारे मोगल होते, बरोबर आहे ना. त्या काळात अन्याय करणारे मोगल होते आणि या काळात आम्ही म्हणतो ना आमचं सुराज्य झालं, स्वराज्य आलं, पण या काळात आमचेच आमच्यावरती अत्याचार करू लागले तर न्याय कोणाकडे मागायचा? प्रश्न आहे ना. न्याय मागावा कोणाकडे हा सुद्धा प्रश्न कधी कधी पडतो. कारण आजची जिजाऊ जर आम्ही पाहू गेलो तर आजची जिजाऊ साडीसाठी
यासाठी शिवरायांसोबत भांडत बसते आणि बाळ शंभू आमचे पॉपकॉर्न खात लोळत असतात. म्हणून नक्की प्रश्न पडतो, नक्की कोणाकडे न्याय मागावा? न्याय व्यवस्थेवर. आता खरं खरं वाक्य सांगत्या, पटलं तर पहा. शिवशाहीचा विचार चांगला, शिवशाहीचा विचार चांगला तो मनुष्यांना पटतो. शिवशाहीचा विचार चांगलाच तो मनुष्यांना पटतो, पण तो ठसत नाही. इथं आमचं चुकतं. पहा, हा महाराष्ट्र काही कुणा आयऱ्या गायऱ्याच्या मुठीतून निर्माण झालेला नाही. बरं, त्यागमय मूर्ती असणारे बाळ शंभूराजे, त्यागमय मूर्ती असणारे छत्रपती शिवाजीराजे यांच्या भूमीत आपण जन्माला येऊन आपण कसे वागतो हे एकदा चित्र डोळ्याने बघा. आपण फक्त मोगलांच्या नावानं शंख फुकतो की त्यांनी आमच्यावरती अत्याचार केले, त्यांनी आमच्यावरती अत्याचार केले. मुळात आपल्या मराठी माणसाचं आयुष्य असं होत चाललंय की तेव्हाही आपण दुसऱ्याच्या ओंझळीनं पाणी पित होतो आणि आताही फार काही वेगळं करतोय असं मला वाटत नाही. पहा, त्यावेळेला आपल्याला शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज माहिती कुठपर्यंत आहेत माहिती आहे? अफजल खान, शाहिस्ते खान, तानाजी, हंबीरराव हे मावळे आपल्याला एवढेच माहिती आहे. एवढा इतिहास आमच्या पुरता मर्यादित राहिला. पण आज तुम्हाला असा एक प्रसंग सांगणार आहे की राजांचा एक मावळा हत्तीच्या ताकदीचा होता. एक मावळा नाही तर सगळेच मावळे राजांच्या हत्तीच्या ताकदीचे होते. कसे? हत्तीच्या ताकदीचे. आता तुम्ही म्हणाल राजांचे मावळे आणि हत्तीच्या ताकदीचे, प्रश्न मलाही पडला होता. ज्यावेळेला इतिहास वाचला त्यावेळेला माझ्याही डोक्यात थोडा प्रश्न पडला की राजांचा एक मावळा हत्तीच्या ताकदीचा. पण ज्या वेळेला इतिहास पूर्ण वाचला, कथा पूर्ण वाचली, त्यावेळेला अक्षरशः डोळ्यामधून पाणी आलं. पहा, कुतुबशहा राजांनी ज्या वेळेला स्वराज्य निर्माण करण्यासाठी अफजल खानाला, शाहिस्ते खानाला स्वतःच्या तलवारीनं पाणी पाजलं, त्यावेळेला सगळ्यांना प्रश्न पडला होता आता सगळीकडे स्वराज्य निर्माण होईल. पण त्या ठिकाणी जो काही कुतुबशहा होता, गोवलकोटा आत्ताचं हैदराबाद जे आहे, त्या हैदराबादमध्ये त्याला प्रश्न पडला की राजे आपल्याकडे कूच करून येत आहेत, चालून येत आहेत राजे, आणि येणारे राजे काही साधे सुधे नाही आहेत. बलाढ्य असणारा तो अफजल खान, अरे तो आणला नव्हता त्याला आणला होता, तो आला नव्हता त्याला आणला होता. अरे तो अफजल खान माझ्या राजाने एका झपाट्यात फाडला होता. तो अफजल खान राजानं त्याला फाडून काढलं. आमची काय गत आहे? कुतुबशहा घाबरला, भीतीनं तह केला. तह करून मैत्रीची भूमिका पुढे केली आणि मैत्रीची भूमिका स्वीकारून त्या राजांना म्हणू लागले की यातले काही किल्ले तुम्हाला मी देतोय, पण युद्ध काही करू नका. आणि एवढंच काय, ज्या वेळेला राजे येत होते कुतुबशहाला भेटायला, त्यावेळेला तो कुतुबशहा राजांना घेण्यासाठी 2 गावं पुढे गेला होता. आणि 2 गावे पुढे गेलेला कुतुबशहा राजांच्या पालखीला खांदा देतोय. पहा, दुश्मनांना राजाच्या पालखीला खांदा द्यावा एवढं राजांचं वैभव होतं. राजांच्या पालखीला त्याला खांदा दिला. 2 गावं चालवून पालखी त्या ठिकाणी आणली. सगळी राजधानी दाखवण्यात आली. अश्वशाळा ज्या वेळेला दाखवण्याची वेळ आली, अश्वशाळा दाखवत असताना कुतुबशहा मोठ्या कुतूहलानं म्हणत होता की राजे, आपके पास भी ऐसे हाथी होंगे ही, युद्ध के लिए इसकी जरूरत पड़ती है, हाथी तो आपके फौज में होंगे ही. त्यावेळेला राजे म्हणतात की हमें हाथी की जरूरत नहीं. कुतुबशहा हसू लागला आणि म्हणाला की या राजानं, त्याला प्रश्न पडला की या राजानं एवढ्या लढाया जिंकल्या पण त्या बिना हत्तीच्या कसं शक्य आहे? कुतुबशहा कुतूहलानं म्हणू लागला, आपके फौज में कोई भी हाथी नहीं, फिर भी आपने इतने युद्ध कैसे जीत लिए? त्यावेळेला कुतुबशहाला राजे सांगतायत की बाबा, माझ्या फौजेमध्ये असणारा हरेक मावळा हत्तीच्या ताकदीचा मी ठेवतो, म्हणून मला हत्ती ठेवायची गरज नाही. आता हे वाक्य ऐकल्याच्या नंतर कुतुबशहा फिदी हसू लागला. आणि कुतुबशहाला उत्तर देण्यासाठी राजे, ज्यावेळेला कुतुबशहा राजांना म्हणाला की राजे, आपके इस हाथी की टक्कर हमारे हाथी से हो जाए. राजे म्हणाले जरूर, क्यों नहीं. रणांगण आखलं गेलं. रणांगणामध्ये सगळी तयारी झाली आणि मावळा कोण निवडायचा? राजांना मावळा निवडायचा अधिकार नव्हता. बरं, कुतुबशहा तो मावळा निवडणार होता. कुतुबशहानं सांगितलं की मैं जो चुनूंगा वही युद्ध करेगा, दूसरा कोई भी युद्ध नहीं करेगा. त्या कुतुबशहानं निवडला
असा मावळा निवडला 5.5 फुटाचा वाळकुटा पण धैर्यवान शौर्यवान असणारा यसाजी कंक नावाचा मावळा त्यांनी निवडला. आणि हा यसाजी कंक नावाचा मावळा ज्या वेळेला निवडला त्यावेळेला तो कुतुबशहा त्याच्याकडे पाहून हसत होता की हे वाळकुट पोरगं काय करणार आहे म्हणे, हसत होता तो. पण राजांना त्यांच्या मावळ्यावरती विश्वास होता आणि मावळ्यांना राजांच्या शब्दावरती विश्वास होता की जीव गेला तरी 72 पण लढायचं म्हणून रणांगणामध्ये उतरले. आणि रणांगणामध्ये सगळीकडे धुराधुरा त्या हत्तीच्या पावलांनी होणार होता हे सगळ्यांना माहीत होतं. बरं, हत्ती काही साधा सुद्धा त्या कुतुबशहानं आणला नव्हता. दारू पाजलेला हत्ती त्या कुतुबशहानं आणला. मद्य पाजलेला तो हत्ती त्या रणांगणामध्ये धुमाकूळ घालत होता. सगळीकडे धुराधुरा त्या ठिकाणी उडत होता. इतका धुरा त्या ठिकाणी झाला होता की यसाजी कंक त्या ठिकाणी दिसतच नव्हते. कधी कधी प्रश्न असा पडायचा यसाजी कंक आहेत की संपले, त्या धुरळ्यामध्ये काहीही दिसत नाहीये. पण जगाला कळावं, मावळ्यांना कळावं म्हणून हर हर महादेव नावाची घोषणा मध्येच ते देत होते. हर हर महादेव नावाची घोषणा ऐकली की मावळ्यांच्या प्राणामध्ये प्राण यायचा. योद्धा अजून लढतोय म्हणायचे आणि हा लढणार, युद्ध जिंकणार असं सगळे म्हणायचे. आणि लढत 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 तो हत्ती इतका पळवला की बस रे बस, तो पळणारा हत्ती काही थकत नव्हता. आणि पळता त्या यसाजी कंकनी त्या हत्तीची शेपूट धरली. बरं, हत्तीची शेपूट धरली तर धरली, अशी धरली की ती एक वेळ हत्तीची शेपूट उपटून येईल पण पकड काही सुटणार नाही. इतकी जबरदस्त पकड त्या ठिकाणी धरली आणि ती पकड सुटत नव्हती. हत्ती चवताळला आणि हत्तीची एक खोड असते की हत्तीला कधीच जागेवरती वळता येत नाही. तो हत्ती जागेवरती काही वळू शकत नव्हता. कमजोरी त्याने ओळखली होती आणि कमजोरी ओळखून तो लढत होता. आणि कमजोरी ओळखून लढता लढता अति हुशारीनं शेपूट सोडून दोन्ही पायाच्या मधून त्या ठिकाणी यसाजी कंक हत्तीच्या समोर जाऊन उभे राहिले. आणि उभे राहिले यसाजी कंक. तेवढ्यात त्या हत्तीनं, त्या कुतुबशहाच्या हत्तीनं त्या मावळ्याला, त्या यसाजी कंकला चटकन दिशी सोंडेमध्ये उचललं. सोंडेमध्ये उचललेले यसाजी कंक काय करावं सुधरत नव्हतं, काय करावं काहीही सुधरत नव्हतं. देहाची आग होत होती. राजांचा शब्द खाली पडतो की काय, मावळा म्हणून मी चुकतो की काय असं त्याला वाटत होतं. पण अति हुशारीनं त्यानं ती पकड सोडली आणि थेट वार तलवारीचा केला. तो सोंडेवरती केला. सोंडेवरती केलेला वार काही फुका गेला नाही. सगळीकडे रक्ताच्या चिंधळ्या उडाल्या होत्या. आणि खाली पडलेले यसाजी कंक मोठ्यानं म्हणत होते आणि हर हर महादेव. सगळ्यांना असं वाटत होतं की हर हर महादेव नावाची यसाजी कंकाची ही शेवटची आरोळी आपल्याला आली म्हणून सगळेजण शांत बसले. पण शांत झालेले सगळेजण ज्या वेळेला धुरळा शांत झाला आणि यसाजी कंक मिशीवर ताव देऊन त्यावेळेला बाहेर आले त्यावेळेला सगळ्यांना आनंद झाला. राजांचा हर एक मावळा नाचत होता आणि कुतुबशहाच्या तोंडात बोटं घालावं लागतील, कुतुबशहाला तोंडात बोटं घालावी लागली असा पराक्रम त्या ठिकाणी त्या योद्ध्यानं केला. त्याचं नाव यसाजी कंक. एवढा बलाढ्य पराक्रम त्याचा होता. वाजवायच्या तर मन मोकळ्या वाजवा. मी काय सभेचं भाषण नाही करू लागले, मी राजांचं सांगते. पहा, ज्या वेळेला तो यसाजी कंक बाहेर आला, त्या धुरळ्यामधून बाहेर आलेला यसाजी कंक कुतुबशहानं पाहिला. सिंहासनावरती उठून बसले. सिंहासनावरून उठलेले कुतुबशहा गळ्यामधील मोत्याची माळ काढतायत आणि कुतुबशहाला देऊ करतायत. कुतुबशहाचा हात झिडकारून दिला आणि कुतुबशहाला सांगितलं, अरे तुझ्यासारख्या कुत्र्याकडनं, तुझ्यासारख्या मनुष्याकडनं मला माझं कौतुक करून घेण्याची हौस नाही. माझं कौतुक करायला माझं धनी समर्थ आहे. म्हणून कुतुबशहानं तो हार झिडकारून दिला आणि त्या ठिकाणी राजांच्या चरणी नतमस्तक झाला. आणि राजाने एकच वाक्य सांगितलं, यसाजी शब्द पाळला, इमान जाणलं, खूप अभिमान वाटतो. आलिंगन दिलं मावळ्यानं, मावळ्याला आलिंगन दिलं आणि राजे म्हणू लागले की बाबा तुझ्यासारखा जर मावळा असेल तर मला या मोगलांना घाबरण्याची गरज नाही. मला एवढंच सांगायचं होतं की राजांचा हर एक मावळा हत्तीच्या ताकदीचा होता. आता आमची ताकद, प्रश्न आहे ना, आमची ताकद एक तर शिव्या देण्यात, डीजे पुढे नाचण्यात, गाडी चालवण्यात. साधा बैल जर आवताचा ओढायचा म्हटलं तर आम्हाला जमत नाही. खरंय की खोटं आहे? बैल आवरायचा म्हटलं तर बऱ्याच जणांना तो आवरत नाही. आमचं सामर्थ्य शौर्य गेलं कुठं हा पण कधी कधी प्रश्न पडतो.
कारण कपडे झाले लहान तर लाज कुठून येईल, फुलं झाली प्लॅस्टिकची तर सुगंध कुठून येईल, चपातीच झाली आता ब्रेडची तर सामर्थ्य कुठून येईल. आमचं सामर्थ्य सगळीकडे नाशवंत पावत चाललंय. आम्हाला यश कुठं दाखवावं, आमचं शौर्य कुठं दाखवावं हेच आम्हाला कळत नाही. जिथे नाही तिथे आम्ही आमचं स्वतःचं शौर्य दाखवत फिरत असतो. असो, विठ्ठल विठ्ठल. जर नाही आपल्याला महापुरुषांचे विचार जपता आले तर जपूच नका, पण इमानानं तरी जनतेशी वागा. जर इमानानं आपण जनतेशी वागलो तर निश्चित भगवंत आपल्याला सद्गती देईल. धर्मानं आपण वागलं पाहिजे, नाही धर्मानं तर मनुष्याने माणसाने माणसासारखं तरी वागलं पाहिजे. माणसारे आता तरी माणसात ये, आता तरी माणसासारखा वागायला पाहिजे माणसानं. आणि माणूस आज इतका खाली गेलाय की बस रे बस. घराची सगळी होळीन पुरणपोळी संगच करून टाकली. काही काही घरामध्ये प्रश्न असा पडतो की बापाचं आणि लेकाचं घरातच राहिलं नाही नातं, गावातल्या टपरीवरती दोघाचंही खातं, असं नातं काही काही घरामध्ये झालेलं दिसतं. म्हणून पहा, हा जो काही महाराष्ट्र आहे हा जर आपल्याला बदलायचा असेल तर आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. कारण बाळ शंभू येणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजही त्या ठिकाणी येणार नाही, पण आपल्याला जर बदलायचं ठरलं तर आपण बदलू शकतो. पण त्यासाठी आपल्याला स्वतःला तेवढं प्रवृत्त केलं पाहिजे. असो, आपण भगवंताचं नामस्मरण किती गोड आहे यावरती बोलत होतो. भगवंताचं नामस्मरण इतकं गोड आहे, इतकं गोड आहे की त्यामध्ये मनुष्य देहभान विसरून जातो. नवे नवे एखाद्यानं जर मनपूर्वक भगवंताचं नामस्मरण घेतलं, नामस्मरण केलं तर तो मनुष्य निश्चित स्वरूपानं सद्गतीला प्राप्त होतो. पण त्यासाठी भावपूर्वक, भावानं, निष्ठेनं त्या ठिकाणी मनुष्याने भगवंताला शरण गेलं पाहिजे. भगवंताचे चरण आपण म्हणतो, तुझे चरण देख आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखल या. पण आम्ही भगवंताच्या देवळामध्ये जर गेलो तर असं असं करून बाहेर येतो. काय त्या चरणाकडे बघतोय? चरण आम्ही भगवंताचे पाहतो पण फक्त कामापुरते. भगवंताचे चरण जर आम्ही खरंच लढिवाळपणानं बघितले तर आपल्याला तिथून उठावंसं वाटणार नाही, असं तुकोपर आहे अभंगाच्या द्वितीय चरणात सांगितलं. नाही नारायणा. भगवंताचे जर चरण पाहिले तर त्या ठिकाणी आम्हाला उठावंसं वाटत नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण करत असताना देहभान विसरावं माणसाने, पण इतकंही विसरू नये की आम्हाला कीर्तन कधी संपेल याची. आता बऱ्याच जणांच्या आपल्या गाडकवाडीच्या भाषेत सांगायचं झालं तर कधी मोडतं तर मुडू बाई. इळमाळ काम केलं आणि भाकरीसाठी इथं येऊन बसले, बरं भेटत आहे म्हणे आयतं, पण कशाचं काय? खरं आहे की खोटं आहे? खोटं आहे की खरं आहे? असो, खरं आहे. कुणीतरी बोललं पहा. आणि 7 ते 9चं कीर्तन असलं की गंमत अशी होते की ज्या माता माऊल्या 365 दिवस घरी स्वयंपाक बनवतात. मला एक वाक्य सांगायला फार आनंद होतो की आमची एक पाहुणी आहे,
ती पाहुणी मला म्हणाली की कुठेही गेलं तर स्त्री पुरुष समानता दिसते म्हणे, दिसत नाही म्हणे काही काही ठिकाणी, पण कीर्तनाला गेलं की फार बरं वाटतं म्हणे. तिथं सांगतानाच सांगतात पहिली पंगत महिलांची होईल. बरोबर आहे ना, पहिली पंगत महिलांची होईल हे ऐकून बरं वाटतं म्हणे. स्वयंपाकाचाही शीन नको आणि कशाचाही शीन नको, सगळ्यांच्या आधी जेवायचं, सगळ्यांच्या आधी घरी यायचं. पहा, नामस्मरण भगवंताचं केलं तर भगवंत त्या ठिकाणाहून या ठिकाणाहून आपल्याला परलोकापर्यंत नक्कीच भगवंत त्याच्या अधीन करून नेईल. पण त्यासाठी भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. मग ते नामस्मरण कसं करावं? विठोबा सांगू का, मला आहे ना हा आनंद बघून आहे ना अजून 2 तास कीर्तन करावं वाटतंय. चालेल का? सगळे हो म्हणताय, पण प्रत्येक माणूस आपल्या पार्टीचा असतो असं नाही. प्रत्येक पक्षाला विपक्ष हा असतोच. वेळेचं बंधन प्रत्येकाला आहे. मनुष्य जन्माला आला त्यालाही वेळेचं बंधन आहे, आपल्यालाही वेळेचं बंधन आहे. कोणतीही गोष्ट करायची ठरली तरी तिला वेळेचं बंधन आहे. म्हणून वेळेमध्येच आपल्याला कार्यक्रम आटोपता घ्यायचा आहे. म्हणून पहा, तुकोबारायांचा अभंग घेतला होता आणि अभंगामध्ये तुकोबाराय सांगत होते, काय सांगत होते? झोपले की काय बाई, काय प्रकार आबा नामगच पाठ नाही. हा अभंग असा आहे की हा अभंग जो जो वारकरी आहे त्या प्रत्येक वारकऱ्याचा हा अभंग पाठ आहे. कोण? जो वारकरी येतो. पण जो वारकरीच नाही त्याला हा अभंग कळणार सुद्धा नाही. प्रत्येक वेळेला हरिपाठ झाला की आम्ही विनंती म्हणतो, झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा, सुरवाडी कपन येथे सापडिले केले, आता उठावेसे
तुम्हाला इथून उठावंसं वाटत असेल, पण मला कीर्तन सोडावं वाटत नाही. आता उठावेसे म्हणा, येत नाही नारायण. पहा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, पण त्या वेळेमध्ये काय काय सांगावं हा प्रश्न मला पडला आहे. पहा, देव सांगावे, धर्म सांगावा की मनुष्य सांगावा, या तिन्हींची सांगड घालत घालत कीर्तन करायचंय. म्हणून पहा, जीवन जगत असताना माणसानं शौर्यानं, दुसरी गोष्ट म्हणजे हिमतीनं, तिसरी गोष्ट म्हणजे न्यायानं, आणि चौथी गोष्ट म्हणजे मनुष्यानं जीवन जगावं ते नीतीनं. जर नीतीनं माणूस जगला तर मनुष्याला कधीही मरण नाही दादा, त्याला कुठेही यशच आहे. कारण कष्टाची कमाई कधी मिटत नाही आणि फुकटातली कमाई कधी टिकत नाही. म्हणून माणसानं नेहमी नीतीनं वागावं. नीतीनं वागत असताना धर्माने वागावं, आणि धर्म सांभाळायचा असेल तर आम्हाला बाळ शंभू, बाळ शिवबा समजणं फार गरजेचं आहे. म्हणून आज या पवित्र दिवशी मला त्यांना मानाचा मुजरा करावासा वाटतो. म्हणून पहा, आता खरं सांगायचं झालं तर इतके दिवस हे कुणाला माहीतही नव्हतं की मी एक लेखक आहे, कवी आहे. पण आज दीपक दादांचा आग्रह आणि महाराजांचा आग्रह म्हणून या आग्रहातून लिहिलेला पोवाडा तुमच्या समोर सादर करते. पहा, धन्य धन्य थोर शिवबा झाले महाराष्ट्राचे राजे, धन्य धन्य थोर शिवबा झाले महाराष्ट्राचे राजे. आज स्मरत महाराष्ट्र सारा, आज स्मरत महाराष्ट्र सारा सारा सारा. मुजरा मानाचा मानाचा शिवबांना, मुजरा मानाचा मुद्रा मानाचा 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 होती अन्यायाची रीत हो देवा, त्यातून सुटेल महाराष्ट्र केव्हा, त्यातून सुटेल महाराष्ट्र केव्हा. मनी शिवबांचा खंड करीन याचा अंत, मनी शिवबांचा खंड करीन याचा अंत. राजा शूरवीर जगाने पाहिला, छत्रपती शिवाजी महाराज की मुजरा मानाचा मानाचा शिवबांना, मुजरा मानाचा मानाचा शिवबांना. मुद्रा मानाचा मानाचा शिवबांना, मुद्रा मानाचा मानाचा शिवबांना. दिला आपल्यानी धोका हो तेव्हा, संभाजी सावडीत सापडले तेव्हा. दिला आपल्यानी धोका हो तेव्हा, संभाजी सावडीत सापडले तेव्हा. नव्हता कोणाच्याही ध्यानी मनी शंकेचा हे ध्यान, नव्हता कोणाच्याही ध्यानी मनी शंकेचा हे ध्यान. बाळ शंभू वाचले असते, मुजरा मानाचा मानाचा शिवबांना, मुद्रा मानाचा मानाचा शिवबांना, मुद्रा मानाचा मानाचा शिवबांना. आज त्यांच्यामुळे तुम्ही आम्ही धर्ममंडपामध्ये बसलोय. हा धर्ममंडप ज्यांच्यामुळे टिकून राहिला ते धर्मवीर संभाजी महाराज. पंढरीच्या वारीवरती ज्यांनी पहिलं प्रोटेक्शन लागू केलं ते संभाजी महाराज. तोपर्यंत प्रोटेक्शन नव्हतं दादा. मग पहा, अशांना जर आपण मुजरा केला नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे. काही तर असे म्हणतात की कीर्तनकारांना दर कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगण्याची काय गरज आहे. पण मी छाती ठोकपणे सांगते की आमचे राजे जर नसते तर हा धर्ममंडप सुद्धा आम्हाला दिसला नसता. हा धर्ममंडप त्यांच्यामुळे, म्हणून आम्ही त्यांची कीर्ती गायलीच पाहिजे. राजे होते म्हणून महाराष्ट्र होता यात नवल नाही, पण प्रत्येक मावळा त्या ठिकाणी जगत होता. राजांसाठी कसा जगत होता पहा, राजा असा जगत होता की जीव गेला तरी 72, पण राजांचा शब्द खाली पडता कामा नये असा प्रत्येक मावळा लढत होता. आणि मला ते एक गीत खूप सुंदर आहे, आवडतं ते मला गीत. हे आम्ही गड्या डोंगरचा राहणार,
शुभाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार सागर शुभाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार सागर शुभाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार सागर शुभाचं होणार आम्ही नाही विरत सोडणार सागर शुभाचं होणार गड्या डोंगरचं राहणार सागर शुभाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार सागर शुभाचं होणार तानाजी होता वीरच मोठा वीरच मोठा तानाजी होता वीरच मोठा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पठा तरी नाही वीरच सोडला रे तरी नाही वीरच सोडणार सागर शुभाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार सागर शुभाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार सागर शुभाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार सागर शुभाचं होणार छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की बोला हर हर राजांचे मावळं असल्यासारखा बाज झाला दादा खरं तर 100% या व्यासपीठावरती मी खरं बोलते की आजचं कीर्तन चांगलं होईल की नाही हे आल्यापासून माझ्या मनात भीती होती खोटं वाटत असेल तर या दोघांना विचारा कीर्तन चालू होईपर्यंत माझ्या मनात भीती होती का भीती होती कारण संप्रदायात अशी काही माणसं डोळ्यासमोर येतात की त्या माणसांसमोर बोलावं काय हा प्रश्न कधी कधी पडतो पण मला सांगायचं हे होतं की हजारोंच्या गर्दीसमोर कीर्तन करणं कधीही योग्यच पण चांगल्या श्रोतृवर्गासमोर कीर्तन करायचं म्हणजे तोला मोलाचं असलं पाहिजे आणि आपण सगळे मैपती बाबांच्या सानिध्यातली माणसं आहे दादा तोलून मोजून मापूनच बोललं पाहिजे म्हणून काही हुकलं असेल चुकलं असेल तर माझं मला परत करा आणि जर नसलच करायचं तर तुमची लेख सांभाळून माफ करा कारण हायच मी तुमची लेख पहा खरं तर आज या ठिकाणी कीर्तन करताना आनंद होतो खरं तर मला आनंद असा होतो की आज माझ्या माणसांची थाप माझ्या पाठीशी पडली मी लग्न झाल्यापासून कीर्तन करते पण लग्नाच्या अगोदरही करत होते पण लग्नानंतर माझे कार्यक्रम महाराजांमुळे वाढले पण हे कार्यक्रम वाढल्याच्या नंतर ज्यावेळेला आपला माणूस आपल्याला अभिमानानं म्हणतो की आमची लेक आहे ती कीर्तन करते त्यावेळेला काहीतरी वेगळा आनंद वाटतो आणि आनंद वाटत असताना मला सांगावंसं असं वाटतं की आमचा जो काही परिवार आहे जे कुटुंब आहे आमचे आबा असतील अक्का असतील आज खरं तर आबांचं नाही येणं झालं पण त्यांना खरं सांगायचं झालं तर त्यांना मला स्टेजवरती पाहिलं की त्यांचे डोळे भरून येतात का भरून येतात तर त्यांना असं वाटायचं की माझी एक सून कीर्तनकार असावी पण खरं सांगायचं झालं तर आमच्या दिदी असतील आणि मी असेल आज अभिमान असा वाटतो की आमच्या अक्कांनी आणि आमच्या आबांनी कधीही दोघीमध्ये भेदभाव केला नाही खरं तर आबा घरी आहेत पण आज डोळे पाणावून आले की माझ्या आईबापानंतर त्या दोघांनी मला जे प्रेम दिलं ना ते मी कधी शब्दात सांगू शकत नाही मी स्पष्ट सांगते की म्हणजे असं काही नाही बरं माझ्या नवऱ्यानं मला हे नाही केलं पण पतीपेक्षा आईबापाचं जे काही प्रेम असतं ते मला माझ्या सासऱ्यांकडनं मिळालं असो त्यांचेही मनपूर्वक आभार आणि खरं तर महिला कीर्तनकार होणं एवढं सोपं नसतं दादा आज तुम्हाला सगळ्यांना मी इथं तुमच्या समोर उभी दिसतीये माझ्याकडे पाहून तुम्हाला हेही माहीत नाही की मला 4 महिन्याचं ताणबाळ आहे 4 महिन्याचं त्याला सांभाळण्याकरिता सासूबाई आहेत म्हणजे कीर्तन करायचं म्हणजे आमचा सगळा परिवार सहकुटुंब सहपरिवार सोबतच असतो असो त्याचबरोबर आमचे मामा असतील गागरे मामा चंदू मामा असतील बाळू मामा असतील सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर 4 महिन्याचं ताणबाळ आहे 4 महिन्याचं 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 4
आता कुणाकुणाची नावं घ्यावीन कुणाकुणाची नाही असं मला होतंय, कारण सारा गाव मामाचा, साराच आहे कामाचा. पुढचं वाक्य ऐका. सारा गाव मामाचा आणि साराच आहे कामाचा. नाही तर काय उगाच उद्या विचित्र चर्चा व्हायला नको. आमचे बाळासाहेब महाराज झावरे असतील, अति आनंद. आमचे चांगदेव मामा असतील, अरुण मामा असतील, पिनू मामा असतील. नक्की नावं कुणाकुणाची घ्यावी ना हे आनंदाच्या भरात कळेनाच मला, कारण हा हे सोपं आहे, हा शॉर्टकट आहे. समस्त ग्रामस्थ गाडकवाडी भजनी मंडळ, बस. कुणाचाही राग नको आणि रोष नको. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते, सगळ्यांचे आभार मानते आणि सगळ्यात महत्त्वाचे आभार मानते आमच्या महाराजांचे, कारण ज्यांच्यामुळे मी आज कीर्तन करायला उभी राहिले. मी दरवेळेला नेहमी कीर्तनात सांगते की भगवंतानं आमचं गणितच उलटं घालून दिलं. कसं की एक पुरुष यशस्वी झाला की असं म्हणतात त्याच्या पाठीमागे त्याच्या स्त्रीचा हात असतो, पण एक स्त्री यशस्वी झाली की तिच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात असतो. ही भगवंताने आमच्या बाबतीत घालून दिलेली सांगड आहे. म्हणून पहा, तुकोबारायांचा अभंग घेतला होता. झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठावेसे मना येत नाही नारायणा. सुरवाडी कपने येथे सांपडी लेकेने, आता उठावेसे मना येत नाही नारायणा. तुकोबाराय सांगतात की भगवंता, ज्या वेळेला मी तुला पाहिलं, तुझं स्वरूप त्या ठिकाणी पाहिलं आणि स्वरूप पाहिल्याच्या नंतर देहभान मी त्या ठिकाणी विसरून गेलो. आणि देहभान विसरलेलं असताना मला याचीही जाणीव नव्हती की जो मोक्ष सगळे म्हणतात तो मोक्ष तू आहेस. तो मोक्ष माझ्या ठाई येऊन उभा राहिलाय. अर्थात काय तर सुरवाडी कपणे येथे सांपडी लेकेने, तो मोक्ष मला सापडला, माझ्या जवळ येऊन उभा राहिला. यात मला आनंद वाटतो. आणि या मोक्षामुळे झालं काय, माझी जी काही पुढची वाट होती ती सोपी झाली. पुढची वाट अशी सोपी झाली की जो काही संचिताचा क्रियामानाचा भोग होता तो भोगून केव्हाच संपला. तुटे भवरोग संचित क्रियामान भोग, ऐसे विठोबाचे नाव. जो काही संचितातला क्रियामान भोग आहे, आता हे कर्म अशी गोष्ट आहे जो भोग तुकोबारायांचा निवारला गेला. तो भोग प्रभू रामचंद्रांच्या वडिलांचा सुद्धा चुकला नव्हता. देवाच्या बापाला सुद्धा जो भोग चुकला नाही तो तुमच्या आमच्याला चुकेल. चौघे पुत्र दशरथा, अंत समय एकही नव्हता. मरते समय एकही त्यांच्या जवळ नव्हतं. का तर कर्म तसं होतं, शाप तसा होता. ज्या वेळेला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी प्राण सोडला त्यावेळेला त्यांनी शाप दिला होता की तुझंही मरण असंच होईल. तुझ्याही सेवेसाठी तुझ्या मरणकाळी तुझ्याजवळ एकही तुझा पुत्र नसेल. जसं कर्म केलं तसं भोगावं लागतं. पहा, एवढं कर्म भगवंताचं चांगलं असताना भगवंताच्या वडिलांना सुद्धा ते चुकलं नाही. एवढे कृष्णाचे वैभव बंदी शाळेत वसुदेव, एवढे कृष्णाचे वैभव बंदी शाळेत वसुदेव. वासुदेव त्या ठिकाणी बंदी शाळेत होते का तर कर्म. हे कर्म कुणालाही चुकत नाही. हे कर्म तुम्हाला आम्हाला चुकेल का, पण तुकोबाराय सांगतात तुझ्या दर्शनानं तुझ्या स्वरूपानं त्या कर्माचा या ठिकाणी नायनाट झाला. ते कर्म माझं निवारून गेलं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन भोग तुका मन तुका म्हणे भोग तुका म्हणे भोग तुका म्हणे भोग तुका म्हणे भोग तुका म्हणे तुका म्हणे भोग तुका म्हणे
इथे नाही नारायण 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 अदमुना येते मन अदमुना येते तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा. पहा तुकोबरायांच्या या अभंगावरती झाले समाधान तुमचे देखिले चरण आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा. सुरवाडीकपणे येथे सामपडिले केने आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा. आणि शेवटचं चरण काय मी विसरले. तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग पुढं आता उठावेसे म्हणा येत नाही नारायण. एकदा म्हणा बरं आता उठावेसे म्हणा. म्हणा तर खरी आता उठावेसे म्हणा. तुम्ही नाही हो आता उठावेसे म्हणा याचा अर्थ सगळ्यांना आतुरता लागली आहे. असो झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून तुम्हा सर्व श्रोता मायबापांच्या चरणी समर्पित करून पहा आज खरं तर मोहच आवरत नाहीये बोलायचं. असो सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली